पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवायचं आहे. महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आपलं राज्य जेवढ्या झपाट्याने विकसित होईल तेवढा देश अधिक वेगाने प्रगतीपथावर जाईल. त्यात मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक योगदान द्यायचं आहे. आपलं योगदान मुंबई पाठोपाठ द्यायचं. नीती आयोगाने सांगितलं आपलं $1 ट्रिलियन पोटेन्शियल असताना त्यांनी जो अहवाल दिला त्याच्यामध्ये मुंबई आणि अभिमान फक्त $1 ट्रिलियन नाही तर $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आपल्याकडे आहे. आणि म्हणून ते आपण वापरलं पाहिजे. सर्व क्षेत्रात सेक्टरमध्ये आपल्याला हे पुढे नेलं पाहिजे. विकसित होईल तेवढा देश अधिक वेगाने प्रगतीपथावर जाईल. आणि म्हणून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देखील आपल्याला वाढवायची आहे. बलशाली आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा निर्मितीचे जे स्वप्न प्रधानमंत्री मोदीजींनी पाहिलं आहे ते साकार करण्यात महाराष्ट्र कुठे कमी पडणार नाही. मी या प्रसंगी अशा प्रकारची खात्री देऊ इच्छितो. आणि जवळपास 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. आणि म्हणून आज मला सांगताना अभिमान वाटतो की ठाणे जिल्ह्याने डोर स्टेप डिलिव्हरी सुरू करून 431 ग्रामपंचायतीमध्ये सुमारे 5,000 नागरिकांनी घरी बसून कागदपत्र दिले आहे. आता सामान्यांना सरकारी कचेऱ्यांचा उंबरठे सुचवण्याची आवश्यकता हळूहळू कमी पडत जाईल. ठाणे जिल्हा परिषदेने पारदर्शक पद्धतीने 255 तरुणांना नोकरी दिली. त्याही पलीकडे जाऊन ज्या कर्मचाऱ्यांचं निधन झालं त्यांच्या 43 वारसांना अनुकंपा तत्वावर तात्काळ नियुक्ती देऊन त्यांच्या कुटुंबाचे हसून पुसण्याचं काम आपण केलं. शेवटी शासन हे संवेदनशील असायला पाहिजे. तर ते आपलं वाटतं प्रशासनातली क्लिष्टता कमी करण्यात बऱ्यापैकी यश मिळते. जिल्ह्याने मोबाईल मेडिकल युनिट मध्ये पहिला क्रमांक पटकावला. आरोग्य ही संपत्ती हे ब्रीद आपण खरं करून दाखवतो. डोंगराळ भागातल्या शेवटच्या पाड्यापर्यंत रुग्णवाहिका पोहोचली पाहिजे ती पोहोचली आहे. धावपळीच्या आयुष्यात मनाचे आरोग्य जपण्यासाठी आपण मायका हे मराठीतील पहिलं मानसिक आरोग्य केंद्र आरोग्य ऍप आणलं आहे. 31 शाळा आम्ही स्मार्ट केल्या आहेत. कल्याण मधल्या 30 शाळांमध्ये आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. ही मुलं उद्याचं भविष्य आहे. लाडक्या बहिणींना आम्ही दरमहा उभारणी देतोय. ते आमचं कर्तव्यच आहे. अनेकांनी यातून स्वयंरोजगाराला हातभार लावलेला आहे. अनेक सक्सेस स्टोरीज पुढे येत आहेत. मी नेहमी सांगतो, आज पुन्हा एकदा सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आपल्या जिल्ह्यातील 47,000हून अधिक लाडक्या बहिणी लखपती दिदी झाल्या हे बघून देखील दूर अभिमानाने भरून येतो. समाधान वाटतं. नदीतल्या जलपर्णीपासून शोभेच्या वस्तू बनवून महिलांनी कचऱ्यातून सोनं निर्माण केलं. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानात राज्यात सर्वाधिक म्हणजे जवळपास 12,000 कातकरी कुटुंबांना घरकुलं मंजूर केले. कातकरी वंचित समाजाचा एकही माणूस घरापासून वंचित राहणार नाही याची काळजी आपण घेतोय. आणि तोच आमचा निर्धार. ठाणेकर विचारत होते मेट्रो कधी धावणार. मी आपल्याला सांगतो, मेट्रो 4 आणि मेट्रो 4 ची यशस्वी चाचणी झालेली. आता लवकरच मेट्रो प्रवाशांच्या सेवेत धावणार. इंटरनल मेट्रो देखील होईल. मेट्रो 5 आणि 12 मुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबई एकमेकांना जोडली जाणार. पनवेल, कर्जत रेल्वे मार्ग, कल्याण, बदलापूर 3री 4थी मार्गिका यांची कामं युद्ध पातळीवर सुरू आहे. भविष्यात ठाण्याची नवी ओळख करेल असा 260 मीटर उंच विविंग टॉवर आणि कन्व्हेन्शन सेंटर आपण उभारतो. आयफेल टॉवर नंतरचा दुसरा सर्वात उंच टॉवर असेल. कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून आर्थिक लढा होईल. अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. ठाणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आवश्यक असलेल्या पाणी पुरवठ्यासाठी चालू धरणाच्या कामाला राज्य शासनाने चालना दिलेली आहे. MMRDAच्या माध्यमातून 400 कोटी रुपयाचा भरणा देखील केलेला आहे. या धरणाची लवकरात लवकर उभारणी केली जाईल. तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊ. ईस्टर्न फ्रीवे